पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, आमचे सहकारी खासदार राहुलजी शेवाळे साहेब, संपर्क प्रमुख विलासजी पारकर साहेब, जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ साहेब, महिला जिल्हा प्रमुख प्रतिभाताई जगताप, रवींद्र पाटील सिसोदे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, राजेंद्र जंगले, किशोरजी नागरे, विजयजी वागचौरे, हर्षदाताई शिरसाट, हनुमानजी भोंडवे, मनोज बल्ल्या, शेखर जाधव, उषाताई अंडे, शारदाताई घुले, गायत्री पटेल, राजेश कसुरे, सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ताच राजूभाऊ असतील, शहर प्रमुख असतील, सर्वांनी BLA विषयी सविस्तर अशी माहिती आपल्याला दिली आणि बोलत असताना की आपल्याला आताच राहुलजी शेवाळे यांनी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन केलं. आपल्याला पालकमंत्री हे मार्गदर्शन करणारे, उदयजी सामंत साहेब सुद्धा मार्गदर्शन करणारे. मला एक सांगायचं की साहेब, ग्रामीण भागात काम प्रगतीपथावर आहे, पण शहरात थोड्या अडचणी येतात. कारण आपल्याला मतदार यादीवर काम करीत असताना सगळ्यात किचकट जर काम कुठं असेल तर ते शहरात आहे. पण तरीसुद्धा जसं आता सांगितलं की 8 दिवसात आम्ही 100% काम करू, पण 8 दिवसाच्या ऐवजी मी ग्वाही देतो 15 दिवसात 100% कसं काम होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे, मतदार यादीवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता जसं सांगितलं राहुलजी शेवाळे साहेबांनी की ही मतदार यादी ही पुढं सुद्धा जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, हीच यादी आपल्याला पुढं सुद्धा कामात येणार आहे. पण मला एक सांगायचं की BLA आपण नेमण्याचं काम केलं, BLO शासनाचे. पण मला एक सांगायचं की आपण नेमित असताना आपण जसं त्याने सांगितलं की जे काही मतदार यादीतलेच आपल्याला हे नेमायचे, ज्यांचं नाव मतदार यादीत असेल अशांनाच आपण नेमायचं. विशेष म्हणजे मला एक सांगायचं की आपण काम करीत असताना की आपल्याला हे बघायचं की ह्या यादीत बोगस मतदान कोणतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा बघायला लागेल की जे 18 वर्षाचे झाले त्यांचं नाव या मतदार यादीत आलं पाहिजे. ज्यांचे लग्न झाले असतील तर त्याच्या मुलींचे नाव सुद्धा ह्या यादीत आले पाहिजे. हे लक्ष आपल्याला फार बारकाईनं हे यादीवर लक्ष द्यावं लागणार आहे. आणि एक ज्यावेळेस BLO आपण नेमितो त्यावेळेस जादात जादा 1000, 1100, 1200 मतदान एक याच्यावर नेमतो आपण एका यादीवर. तर मला वाटतं की जास्त काही अवघड काम नाही, पण हे काम आपण जातीनं आपण केलं पाहिजे, पक्षासाठी आपण काम केलं पाहिजे. ह्याच याद्या आपल्याला भविष्यात काम येणार आहे. मला एक सांगायचं की आता जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं पुढं सुद्धा आपल्याला ह्या याद्या काम येतील. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये स्वतः जातीनं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मला एक सांगायचं, मी आता राजू भाऊला तेच सांगत होतो, सावंत साहेब ज्यावेळेस निवडणुका असतात त्या आता जर लक्ष दिलं त्यावेळेस आपण किती जरी लक्ष दिलं मतदार यादीत जर नाव नसतं तर काही उपयोग होत नाही. आता आपलं कसे नावं यादीत येतील, आपल्या विचाराचे कसे यादीत राहतील याच्यासाठी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं याच्यासाठी स्वतः श्रीकांतजी शिंदेसाहेब फिरतात, स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या अनेक वेळा बैठका घेतल्या. मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार असतील आणि संपर्क प्रमुख असतील,
सगळ्यांच्या बैठका स्वतः शिंदे साहेबांनी 4 ते 5 वेळेस घेतलेल्या आहे. याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. मला वाटतं मी सांगितलं हीच यादी पुढं आपल्याला कामात येणार आहे. आणि मग नंतर बोलण्यात काही अर्थ नाही. नंतर ज्यावेळेस आपण मतदानाला जातो त्यावेळेस काही सांगतात की साहेब आमचं नावच नाही, आमचं नाव चुकलेलं आहे. मग त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी आताच आपण जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला एक सांगायचं राजू, BLA जो काम करीन यांनाच आपण ठेवा. नाहीतर कधी कधी काय होतं, BLA असे राहते, निवडणूक जेव्हा राहते तेव्हा विचारते याद्या कधी येणार आहे आमच्याकडं. त्याचं कारण वेगळं असतं, कारण त्यावेळेस ती याद्या पाहते काय. पण आता जो यादीवर काम करीन हे खरे BLA कामाचे. आणि हेच मला वाटतं भविष्यात आपले भूतप्रमुख राहणार आहे. आणि मग मला सांगायचं आहे, यांना जर यादीचा अभ्यास असेल आणि हे जर आपण ठेवले तर मला वाटतं भविष्यात सुद्धा निश्चित आपल्याला काम करायला सोपं जातंय. म्हणून मी शेवाळे साहेबांनी सांगितलं की आपलं काम कधी होणार आहे. खासदार म्हणून सांगतो, आम्ही सगळेजण मिळून आणखीन एकदा बसून 15 दिवसात कसं आपल्याला 100% काम होईल, BLA नेमल्या जातील. मग कोणता हे राहून द्या, प्रभाग राहून द्या, तिथं कसे आपल्याला तयार करता येतील आणि कसं काम यादीवर करतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी जास्त काही बोलणार नाही. उदय सामंत साहेबांनी खरोखर आज 2 दिवस तालुकानिहाय बैठका घेतलेल्या आहे आणि त्यांना मार्गदर्शन करायचे. आम्हाला आणखीन गंगापूरला जायचे, वैजापूरला जायचे, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. पण मी आपल्याला खात्री देतो का आम्ही सगळे मिळून 100% कसं काम होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत कसं काम होईल याच्यासाठी मी शब्द देतो आणि 2 शब्द संपवतो.